नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे एक्सपर्ट इन फिजिक्स बाय सागर इंगे. आजच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहेत रिव्हिजन ऑफ मेजरमेंट. म्हणजेच आपल्याला आज चॅप्टरची रिव्हिजन घ्यायची. आता बघा, आपला चॅप्टर ज्यावेळेस आपण मायक्रोमीटर स्क्रू गेज त्याच्यावरची न्यूमेरिकल प्रॉब्लेम सॉल्व केली, इथंच आपलं चॅप्टर संपलेलं होतं. आता याच्यानंतर तुम्हाला मी आज टास्क 5 नंबरचा दिलेला आहे, डे 8 आणि 9 वरती. तर त्याच्यावरची तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व करा, त्याच्यावरची डाऊट मी तुम्हाला परत त्याची सोल्युशन एक्सप्लेन करेन. याच्यानंतर तुम्हाला एक्झरसाइज 1, एक्झरसाइज 2, एक्झरसाइज 3, एक्झरसाइज 4. तर तुम्ही प्रत्येक दिवशी एक्झरसाइज म्हणजे पहिल्या 2 दिवसामध्ये एक्झरसाइज फर्स्ट सॉल्व करा, पुढच्या 2 दिवसामध्ये एक्झरसाइज 2 सॉल्व करा, पुढच्या 2 दिवसामध्ये एक्झरसाइज 3 सॉल्व करा. असं तुम्हाला एका वीकमध्ये पूर्ण सगळ्या एक्झरसाइज ज्या आहेत त्या कंप्लीट करायच्या आहेत. आणि एक्झरसाइजमध्ये येणारी प्रॉब्लेम जे आहेत, ओके, तर तुम्ही मला प्रत्येक 2 दिवसानंतर म्हणजे पहिल्या 2 दिवसानंतर एक्झरसाइज फर्स्टवरची प्रॉब्लेम म्हणजे तुम्हाला जी प्रॉब्लेम सॉल्व नाही झाली त्याच्यावरची डाऊट तुम्ही मला पाठवायचे, त्याच्यावरचं सोल्युशन मी तुम्हाला देणार आहे. म्हणजे असं आपल्याला साधारण एक वीकमध्ये सगळ्या एक्झरसाइज ज्या आहेत त्या आपल्याला तुम्हाला सॉल्व करायच्या आहेत. आणि त्याच्यावरची जी डाऊट जी आहेत ती तुम्ही मला पाठवणार आहात. पण त्या डाऊटचं सोल्युशन मी तुम्हाला परत व्हिडिओ लेक्चरद्वारे एक्सप्लेन करेन. आणि नंतर आपण उद्यापासून म्हणजे पुढचं जे लेक्चर आपलं जे स्टार्ट होईल ते होईल 1 डायमेन्शनल मोशन. ओके, मोशन इन 1D. याच्यावरती आपण नवीन लेक्चरला किंवा नवीन टॉपिकला आपण स्टार्ट करणार आहेत. तर त्या अगोदर आपण जे चॅप्टर डिस्कस केलं, बरेच जण उशिरा आपल्या चॅनलवरती किंवा आपल्या कॉलेजला ॲडमिट झालीत. ओके, काही जण पाठीमागं पडलीत, तर काही जण काही पॉईंटमध्ये कॉन्सेप्टही काही जणांना कळाले नसेल, तर त्या सगळ्यांची रिव्हिजन आजच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहेत. तर आपण आजच्या लेक्चरला स्टार्ट करूयात. तर बघा, चॅप्टरचं नाव आहे मेजरमेंट. आणि या मेजरमेंटमध्ये म्हणजे आपलं युनिट अँड डायमेन्शन, ॲक्च्युली दिस इज द नेम ऑफ चॅप्टर. म्हणजे युनिट अँड डायमेन्शन हे आपल्या चॅप्टरचं ॲक्च्युली नाव आहे, पण त्याला आपण जनरली मेजरमेंट असं म्हणतो. मग आता तुम्हाला मी पहिल्यांदा सांगितलं की मेजरमेंट, एक्सपेरिमेंट अँड मेजरमेंट आर द बेसिक्स ऑफ फिजिक्स. म्हणजे फिजिक्सचं जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला मेजरमेंट करता आलं पाहिजेत. आणि मेजरमेंट कधी कराल, जर तुम्ही नंबर ऑफ एक्सपेरिमेंट केली तर. आणि जेवढा तुमचा एक्सपेरिमेंट ॲक्युरेट असणार आहे तेवढं तुमचा मेजरमेंट तुमचा ॲक्युरेट असणार आहे, तेवढा तुमचा रिझल्ट कसा मिळणार, तुम्हाला ॲक्युरेट रिझल्ट मिळेल. म्हणजे ॲक्युरेट एक्सपेरिमेंट, ॲक्युरेट मेजरमेंट, देन वी गेट द प्रिसाईज ऑर मोर ॲक्युरेट रिझल्ट. ओके, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये डिस्कस केल्या आहेत. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला डिस्कस करायचं आहे की आपण काय काय ह्या चॅप्टरमध्ये बघितलं आहे. तर आपण ह्या चॅप्टरची स्टार्टिंग केली होती फिजिकल क्वांटिटीपासून. फिजिकल क्वांटिटी, ओके, फिजिकल क्वांटिटी. मग आपण इथे 2 टाईपच्या फिजिकल क्वांटिटी बघितल्या होत्या. त्यातली पहिली क्वांटिटी होती दॅट इज फंडामेंटल. आणि सेकंड होती डिराय क्वांटिटी. कोणती होती? डिराय क्वांटिटी. आता फंडामेंटल क्वांटिटी कशाला म्हणतो आपण? द फिजिकल क्वांटिटी विच इज इंडिपेंडेंट ऑन अदर फिजिकल क्वांटिटी फॉर देअर मेजरमेंट कॉल्ड एज अ फंडामेंटल क्वांटिटी. ज्या फिजिकल क्वांटिटी त्यांच्या मेजरमेंटसाठी दुसऱ्या कोणत्याही फिजिकल क्वांटिटीवरती डिपेंड नसतात, अशा क्वांटिटीला आपण काय म्हणतो? फंडामेंटल क्वांटिटी. आणि डिराय क्वांटिटी कशाला म्हणतो? द फिजिकल क्वांटिटी विच डिपेंड्स आर 2 or more फिजिकल क्वांटिटी फॉर देअर मेजरमेंट. ओके, ह्या क्वांटिटी ज्या आहेत ते त्यांच्या मेजरमेंटसाठी 2 किंवा 2 पेक्षा अधिक फंडामेंटल क्वांटिटीवर काय असतात? डिपेंड्स असतात. त्यांना म्हणतो आपण डिराय क्वांटिटी. ओके, मग आता फंडामेंटल क्वांटिटी आपल्याला माहिती आहे 7 फंडामेंटल क्वांटिटीज आहे. ओके, फर्स्ट इज मास, सेकंड वन इज लेंथ, नंतर टाइम, फोर्थ इज luminous intensity, fifth one is temperature, sixth one is electric current, and 7 one is amount of substance.
तर असे 7 फंडामेंटल क्वांटिटीज आहे. ओके. आणि 2 सप्लिमेंटरी युनिट ज्याचा आपण यूज करतो, जसं आपल्याला ज्यावेळेस अँगल मेजर करायचा असतो त्यावेळेस आपण तिथं सप्लिमेंटरी युनिट यूज करतो असतो. तर ह्या आपल्या झाल्या 7 फंडामेंटल क्वांटिटीज. आता आपल्या डिराईव्ह क्वांटिटी जर म्हणल्यात तर डिराईव्ह क्वांटिटी नंबर ऑफ आहेत. ओके. याच्यामध्ये आपण जर घेतला तर फोर्स, व्हेलॉसिटी, ॲक्सलरेशन, ओके, वर्क, एनर्जी, इट्सेट्रा. दीज आर द नंबर ऑफ, दॅट इज अ डिराईव्ह क्वांटिटी, ज्या त्यांच्या मेजरमेंटसाठी 2 किंवा 2पेक्षा अधिक फंडामेंटल क्वांटिटीवरती असतात, डिपेंड्स असतात, त्यांना म्हणतो आपण डिराईव्ह क्वांटिटी. ओके. मग हा झाला फिजिकल क्वांटिटीचा पार्ट. फिजिकल क्वांटिटीची पण डेफिनेशन मी तुम्हाला सांगितली होती. एव्हरी मेजरेबल क्वांटिटी इज कॉल्ड एज फिजिकल क्वांटिटी. ज्या क्वांटिटीचं आपण मेजरमेंट करू शकतो त्या क्वांटिटीला आपण काय म्हणतो, फिजिकल क्वांटिटी असं म्हणतो. मग आता याच्यापुढे आपण जर गेलो तर याच्यापुढे आपण कॉन्सेप्ट बघितली होती युनिटची. कसली कॉन्सेप्ट बघितली आपण, युनिट. मग आपण युनिटची डेफिनेशन राईट केली होती. ए स्टँडर्ड रेफरन्स विच इज यूज टू मेजर द फिजिकल क्वांटिटी. असा एक स्टँडर्ड रेफरन्स, ज्या रेफरन्सचा यूज करून आपण फिजिकल क्वांटिटीचं काय करतो, मेजरमेंट करतो, त्या स्टँडर्ड रेफरन्सला आपण म्हणतो युनिट. ओके. मग आता हे युनिटच्या 3 सिस्टीम पण आपण इथं डिस्कस केल्या आहेत. ओके. 3 सिस्टीम. ओके. त्यातली पहिली सिस्टीम होती दॅट इज CGS सिस्टीम, सेकंड होती MKS सिस्टीम, आणि थर्ड होती दॅट इज फूट पाऊंड सेकंड सिस्टीम, दॅट इज FPS सिस्टीम. आणि आणखी एक आपण इंटरनॅशनल लेवलवरती यूज करतो, तिला म्हणतो आपण स्टँडर्ड इंटरनॅशनल. ओके. त्याला म्हणतो आपण SI युनिट. SI युनिट आणि MKS सिस्टीम या सिमिलर आहे. म्हणजेच MKS सिस्टीमचाच फॉर्म काय आहे, SI युनिट आहे. म्हणजे जनरली CGS, MKS, FPS ह्या काय आहे, युनिट मेजर करण्याच्या 3 मेन सिस्टीम आहे. नंतर आपण मग पूर्ण युनिवर्सने फिजिकल क्वांटिटी मेजर करण्यासाठी एक सिस्टीम यूज केली, तिला आपण MKS आणि तिला वेगळ्या पद्धतीने नाव दिलं, दॅट इज SI सिस्टीम. मग आपण याच्यामध्ये काय इम्पॉर्टंट डिस्कस केलं तर आपण ज्यावेळेस एखाद्या सिस्टीमचं युनिट मेजर करतो, हे युनिट त्या पर्टिक्युलर क्वांटिटीचं कधी असतं, ऑलवेज कॉन्स्टंट असतं. म्हणजे तुम्ही जर एखाद्या क्वांटिटी फिजिकल क्वांटिटी मेजर करत असताना तुम्ही एका सिस्टीममधून दुसऱ्या सिस्टीममध्ये जाऊ शकतात, परंतु क्वांटिटी जी आहे ती क्वांटिटी चेंज होत नाही. म्हणजे आपण फिजिकल क्वांटिटी जर U घेतली तर Uचं मेजरमेंट कसं करतात, दॅट इज अ न्यूमेरिकल व्हॅल्यू इंटू इट्स युनिट. यान काय सांगतो, न्यूमेरिकल व्हॅल्यू इंटू इट्स युनिट आणि इट्स इक्वल टू ऑलवेज कॉन्स्टंट. म्हणजेच फिजिकल क्वांटिटी चेंज होते का, किंवा काय फिजिकल क्वांटिटी ही फिजिकल क्वांटिटी चेंज होत नाही. याचा अर्थ काय बघा, साधं सिंपल आपण एक्झाम्पल घेतलं, तुम्ही लेंथ घेतली. लेंथ तुम्ही कशामध्ये मेजर करू शकतात, मीटरमध्ये करू शकता, सेंटीमीटरमध्ये करू शकतात. म्हणजे मीटरमधून तुम्ही सेंटीमीटरमध्ये जाऊ शकता, सेंटीमीटरमधून तुम्ही मीटरमध्ये जाऊ शकतात. पण याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही मीटरमधून सेंटीमीटरमध्ये गेल्यानंतर तुम्ही मीटरमध्ये लेंथ मेजर केली, सेंटीमीटरमध्ये मास मेजर केला, असं होतं का, अजिबात नाही. म्हणजेच काय, तुम्ही एका सिस्टीममधून दुसऱ्या सिस्टीममध्ये जात असताना तुमची फिजिकल क्वांटिटी जी आहे, म्हणजे जी लेंथ फिजिकल क्वांटिटी ती कशी असते, कॉन्स्टंट. दॅट इज Q इज इक्वल टू न्यूमेरिकल व्हॅल्यू इंटू इट्स युनिट इज इक्वल टू कॉन्स्टंट. हा एक महत्त्वाचा टर्म आपण इथं डिस्कस केली होती. याच्यानंतर आपण डिस्कस केलं होतं दॅट इज अ डायमेन्शन. ओके. डायमेन्शन. आता याच्यामध्ये आणखी एक टर्म सांगायची तुम्हाला जर म्हटलं युनिटमध्ये, तर आपण युनिटचे परत 2 टाईप्स बघितले होते, फंडामेंटल युनिट्स आणि डिराईव्ह युनिट्स. ओके. फंडामेंटल क्वांटिटीचं मेजरमेंट करण्यासाठी ज्या युनिटचा यूज करतो त्याला आपण म्हणतो फंडामेंटल युनिट्स, आणि डिराईव्ह क्वांटिटीचं मेजरमेंट करण्यासाठी ज्या युनिटचा यूज करतो आपण त्याला म्हणतो डिराईव्ह युनिट्स. नंतर हाऊ टू मेजर द मास, हाऊ टू मेजर द लेंथ आणि हाऊ टू मेजर द टाईम, या टर्म पण आपण काय घेतलं त्या समजून घेतात 1 बाय 1. ओके. याच्यानंतर आपण एक महत्त्वाचा पार्ट ह्या चॅप्टरमध्ये डिस्कस केला, दॅट इज अ डायमेन्शन. काय डिस्कस केली होती आपण, डायमेन्शन डिस्कस केली होती. डायमेन्शन म्हणजे काय, ज्यावेळेस आपण एखादी कोणती फिजिकल क्वांटिटी जी आहे ती फिजिकल क्वांटिटी आपण फंडामेंटल क्वांटिटीमध्ये कन्वर्ट करत असताना त्या फंडामेंटल क्वांटिटीची पॉवर काय होते, इन्क्रीज होते. त्या पॉवरलाच म्हणलं द डायमेन्शन ऑफ दॅट क्वांटिटी. काय म्हणलं तर डायमेन्शन ऑफ दॅट क्वांटिटी. मग आता समजा आपल्याला जर डायमेन्शन फाइंड आउट करायचं जर असेल तर अगोदर कोणती क्वांटिटी असेल तिला आपण फंडामेंटल क्वांटिटीमध्ये कन्वर्ट करतो, आणि कन्वर्ट केल्यानंतर ती फंडामेंटल क्वांटिटी ज्या टर्म आहे फिजिकल क्वांटिटी त्या टर्मची किंवा फिजिकल क्वांटिटीची डायमेन्शनची पॉवर काय होत राहते, किंवा फिजिकल क्वांटिटीची पॉवर काय होत राहते, इन्क्रीज होत राहते. आणि त्या पॉवरचाच काय म्हणतो आपण डायमेन्शन ऑफ दॅट क्वांटिटी असं म्हणतो. ओके. आता साधा सिंपल आपण इथे एक्झाम्पल घेतलं, एक्झाम्पलद्वारे आपण समजून घ्या. समजा आपण फोर्स हे एक्झाम्पल घेतलं, फोर्स. मग फोर्स इक्वल टू काय आहे, मास इंटू ॲक्सलरेशन, मास इंटू ॲक्सलरेशन, मास इंटू ॲक्सलरेशन.
मग आता आपल्याला इथं काय करायचं आहे, तर आपल्याला मास ह्या फिजिकल क्वांटिटीचे डायमेन्शन फाइंड आउट फोर्स या फिजिकल क्वांटिटी डायमेन्शन आपल्याला फाइंड आउट करायचे. मग आता ही फिजिकल क्वांटिटी आपण कशामध्ये कन्वर्ट करणार, पूर्णपणे फंडामेंटल क्वांटिटीमध्ये. मग आता मास ऑलरेडीच फंडामेंटल, मग ॲक्सेलरेशन कशामध्ये कन्वर्ट करणार तुम्ही, फंडामेंटलमध्ये. सो मास एम ॲडिटीज आहे, ॲक्सेलरेशन म्हणजे काय आहे, व्हिलॉसिटी अपॉन टाईम. पुन्हा मास ॲडिटीज इंटू व्हिलॉसिटी म्हणजे काय आहे, 1 टाईम ॲडिटीज. टाईम झालं तुमचा फंडामेंटल. आता व्हिलॉसिटी काय आहे, डिस्टन्स. त्यालाच आपण लेंथ अपॉन टाईम असं म्हटलं तरी चालेल. लेंथ अपॉन टाईम म्हणजे काय तुमची व्हिलॉसिटी. म्हणजे आता हे कसं झालं बघा, एम ओके इंटू एल अपॉन टी इंटू अगेन टी, म्हणजे काय झालं, एम एल अपॉन टी स्क्वेअर. मग हेच कसं राईट करतो आपण, एमची पॉवर 1 एलची पॉवर 1 हा टी वरती गेला म्हणजे काय देईल, टीची पॉवर -2 होईल. आणि हे झाले तिचे डायमेन्शन. ओके, दिस स्क्वेअर ब्रॅकेट इंडिकेट दॅट इज द डायमेन्शन. याला म्हणतो आपण डायमेन्शन इक्वेशन. मला तुम्हाला डायमेन्शन ऑफ फोर्स मिळालेले. ओके, डायमेन्शन ऑफ फोर्स दॅट इज M1 L1 T⁻². म्हणजे अशा पद्धतीने आपण काय केलं, ही जी डिराईव्ह क्वांटिटी होती, ही डिराईव्ह क्वांटिटी कशामध्ये कन्वर्ट केली, फंडामेंटल क्वांटिटीमध्ये. कशामध्ये कन्वर्ट केली, फंडामेंटल क्वांटिटी. आणि फंडामेंटल क्वांटिटी मी कन्वर्ट करत असताना त्या फंडामेंटल क्वांटिटीचे पॉवर्स काय होते, एन्क्रीज होते. आणि हे रिक्वायर्ड इक्वेशन जे मिळतं याला आपण डायमेन्शनल इक्वेशन असं म्हणतो. ओके, दिस इज अ डायमेन्शन. यालाच आपण डायमेन्शन असं म्हणतो. आता बघा, डायमेन्शन जर तुम्हाला कोणत्याही फिजिकल क्वांटिटीचे फाइंड आउट करायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला त्या फिजिकल क्वांटिटीचा फॉर्म्युला माहीत असणं गरजेचं आहे. तुम्हाला जर फिजिकल क्वांटिटीचा फॉर्म्युला जर माहीत नसेल, म्हणजे फोर्स इक्वल मास इंटू ॲक्सेलरेशन जर माहीत नसेल, तर तुम्हाला डायमेन्शन फाइंड आउट करता येणार नाहीत. लक्षात आलं. तर तुम्हाला त्यासाठी फिजिकल क्वांटिटीचा फॉर्म्युला माहीत असणं गरजेचं आहे. तुम्हाला तुमच्या बुक्समध्ये नोट्स किंवा असेल किंवा तुमच्याकडे बुक्स असेल त्याच्यामध्ये तुम्हाला एक चार्ट दिलेले आहेत, नंबर ऑफ फिजिकल क्वांटिटी दिले, त्यांची फॉर्म्युले दिले, ती सगळी पाठ करा. म्हणजे तुम्हाला डायमेन्शनमध्ये अडचण येणार नाही. डायमेन्शनमध्ये तुम्हाला अडचण कधी येईल, लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्हाला डायमेन्शन म्हणजे ज्या फिजिकल क्वांटिटीचे डायमेन्शन फाइंड करायचे तिचं जर फॉर्म्युलाच तुम्हाला जर पाठ नसेल तर तुम्ही डायमेन्शन कधीही फाइंड आउट करू शकत नाही. लक्षात येते तुमच्या इतर, तुम्हाला डायमेन्शन कधी फाइंड आउट करू शकतात, जर तुम्हाला फॉर्म्युला त्या फिजिकल क्वांटिटीचा नोन असेल. म्हणजे मला फोर्स इक्वल मास इंटू ॲक्सेलरेशन माहीत असेल, ॲक्सेलरेशन म्हणजे व्हिलॉसिटी अपॉन टाईम माहीत असेल, व्हिलॉसिटी म्हणजे लेंथ अपॉन टाईम किंवा डिस्टन्स अपॉन टाईम हे मला माहीत पाहिजेत, तरच मी काय करू शकतो, त्या फिजिकल क्वांटिटीचे डायमेन्शन फाइंड आउट करू शकतो, अदरवाईज नाही. ओके, सो दिस इज अ फेनॉमिना अबाउट द डायमेन्शन ॲनालिसिस, डायमेन्शन. मग आता याच्यामध्ये आपण आणखी एक टर्म डिस्कस केली ती, दॅट इज अ डायमेन्शन ॲनालिसिस. ओके, डायमेन्शन ॲनालिसिस. आता डायमेन्शन ॲनालिसिस याचा मिनिंग काय होतो किंवा ॲप्लिकेशन ऑफ डायमेन्शन ॲनालिसिस, ॲप्लिकेशन ऑफ डायमेन्शनल ॲनालिसिस. ॲप्लिकेशन ऑफ डायमेन्शनल ॲनालिसिस. आता डायमेन्शनल ॲनालिसिस याचा यूज याच्यामध्ये पहिल्यांदाच तुम्हाला पहिलंच ॲप्लिकेशन होतं बघा, दॅट इज टू कन्वर्ट फिजिकल क्वांटिटी from one system to other system. ओके, म्हणजे बघा इथं डायमेन्शन ॲनालिसिसचा यूज काय सेट करतो मी, समजा तुम्हाला एक सिस्टम SI मधून लेंथ किंवा कोणतीही फिजिकल क्वांटिटी असेल ती तुम्हाला SI मधून जर CGS मध्ये कन्वर्ट करायची जर असेल तर ती कशा पद्धतीने मी कन्वर्ट करू शकतात, याच्यासाठी तुम्हाला काय यूज करतो, ह्या डायमेन्शन ॲनालिसिस, दॅट इज टू कन्वर्ट द फिजिकल क्वांटिटी फ्रॉम वन सिस्टम टू द अदर सिस्टम. त्यासाठी आपण नंबर ऑफ एक्झाम्पल पण घेतली होती. ओके, नंबर ऑफ एक्झाम्पल पण आपण घेतली होती. मग आता त्यासाठी आपण एक एक्झाम्पल घेतलं. समजा तुम्हाला एक्झाम्पल इथं दिलेलं आहे की तुम्हाला सांगितलं आहे कन्वर्ट 1 जूल एनर्जी टू किंवा कन्वर्ट एनर्जी फ्रॉम जूल टू अर्ग. म्हणजे आता जूल काय आपली SI सिस्टीम आहे आणि अर्ग काय आपली CGS सिस्टीम आहे. मग आपल्याला इथं जूल ही म्हणजे एनर्जी ही फिजिकल क्वांटिटी एका सिस्टीममधून म्हणजे SI सिस्टीममधून कुठं कन्वर्ट करायची, CGS सिस्टीममध्ये कन्वर्ट करायची. मग कन्वर्ट करत असताना आपल्याला कशाचा यूज होतो, ह्या
डायमेन्शनल ॲनालिसिसचा यूज होतो. मग त्यासाठी आपण फॉर्म्युला डिस्कस केला तर बघा, दॅट इज, मग तुम्ही मी तुम्हाला सांगितलं दॅट इज फिजिकल क्वांटिटी क्यू इज इक्वल टू एन इंटू यू इज इक्वल टू कॉन्स्टंट. याचा अर्थ असा की फिजिकल क्वांटिटी चेंज होणार नाही, म्हणजे जूल आणि अर्गमध्ये तुम्ही एनर्जीच मेजर करणार. जूलमध्ये एनर्जी आणि अर्गमध्ये दुसरी डिस्प्लेसमेंट मास वगैरे तुम्ही मेजर करू शकत नाही. तर अर्गमध्ये सुद्धा काय मेजर करणार, एनर्जीच मेजर करणार. सो क्यू इज इक्वल टू एन इंटू यू इज इक्वल टू कॉन्स्टंट. मग बघा आता आपल्याला आता हे एक्झाम्पल इथे सॉल्व करायचं आहे. मग आता कशा पद्धतीने आपण हे एक्झाम्पल सॉल्व करतो तर तुम्हाला माहीतच आहे. मग दॅट इज N1U1 इज इक्वल टू N2U2. N1 काय आपली MKS सिस्टीम किंवा SI सिस्टीम आहे आणि सफिक्स 2 म्हणजे काय आपली CGS सिस्टीम. मग आपण इथे चार्ट तयार केला. ओके, चार्ट तयार करायच्या अगोदर आपण जर डायमेन्शन ऑफ जूल जर एनर्जी बघितलं, डायमेन्शन ऑफ एनर्जी काय आहे तर तुम्हाला माहीत आहे दॅट इज M1L2 T⁻². हे कसले डायमेन्शन आपले, तर एनर्जी डायमेन्शन आहे. तर मग आता इथं तुम्हाला Aची व्हॅल्यू 1 आहेत, Bची व्हॅल्यू 2 आहेत आणि Cची व्हॅल्यू -2 हे माहीत आहेत. मग आता बघा इथे SI सिस्टीम जर घेतली तर M1 इज इक्वल काय आहेत 1 kg, L1 इज इक्वल काय आहेत 1 मीटर आणि T1 इज इक्वल काय आहेत 1 सेकंड आहेत. नंतर आपण CGS सिस्टीम घेतली म्हणजे जूल. ओके, आता CGS सिस्टीम घेतली कोणती, अर्ग आहेत. मग CGS सिस्टीममध्ये काय आहेत M2 आहेत, किती तो 1 ग्रॅम आहे CGSमध्ये. L2 काय येईल 1 सेंटीमीटर आणि T2 काय येईल 1 सेकंड. ओके, आता आपण इथं जर फॉर्म्युला यूज केला आपल्याला माहिती आहे आपल्याला N2 फाइंड आउट करायचं आहे. N2 CGSमध्ये ही व्हॅल्यू काय येईल, कन्वर्जन ऑफ जूल टू अर्ग. मग N2 इज इक्वल टू काय येईल N1 इन ब्रॅकेट M1 अपॉन M2 ब्रॅकेट रेस टू A इंटू L1 अपॉन L2 ब्रॅकेट रेस टू B इंटू T1 अपॉन T2 ब्रॅकेट रेस टू C. मग तुम्हाला M1 माहिती आहे kg, मग तुम्हाला हे पण माहिती आहे 1 kg इक्वल टू 1000 ग्रॅम. नंतर 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर आणि 1 सेकंड इज इक्वल टू 1 सेकंड. आता हे कन्वर्जन फॅक्टर आपण इथे जर यूज केलं तर N2 इज इक्वल काय मिळेल N1 इन ब्रॅकेट M1 1 kg अपॉन 1 ग्रॅम ब्रॅकेट रेस टू A किती 1, L1 1 मीटर अपॉन 1 सेंटीमीटर ब्रॅकेट रेस टू B इज इक्वल टू 1 सेकंड अपॉन 1 सेकंड आणि Cची व्हॅल्यू किती आहेत -2. आता आपण कन्वर्ट काय करायचं आहे SI टू CGS, म्हणजे ज्या व्हॅल्यू SI मध्ये त्या CGSमध्ये कन्वर्ट करायचे आहेत. मग आता N2 इज इक्वल टू N1 kg, 1 kg कन्वर्जन ग्रॅममध्ये 1000 ग्रॅम अपॉन 1 ग्रॅम ब्रॅकेट रेस टू 1 इंटू 1 मीटर 100 सेंटीमीटर अपॉन 1 सेंटीमीटर ब्रॅकेट रेस टू B किती होता इथं 2 आहेत. ओके, 2 इंटू 1 सेकंड अपॉन 1 रेस टू -2. आता आपल्याला हे माहीत आहे ग्रॅम कॅन्सल, इथं SI सिस्टीम 1 जूल 2 असं म्हणूयात, म्हणजे N1ची व्हॅल्यू किती झाली तुमची 1 झाली. इथं 1 व्हॅल्यू टाकून देऊयात 1 इन ब्रॅकेट 10⁻³ ब्रॅकेट रेस टू 1 इंटू 1000 म्हणजे 10⁻³ 100 सेंटीमीटर म्हणजे 10⁻², सेंटीमीटर गेट कॅन्सल. ओके, 10⁻² ब्रॅकेट रेस टू 2 इंटू 1 रेस टू -2 इज 1. आता हे सगळं कॅल्क्युलेशन जर केलं आपल्याला तर इथे आपल्याला N2ची व्हॅल्यू मिळेल आणि ही N2ची व्हॅल्यू साधारण ह्या N2ची व्हॅल्यू आपल्याला साधारण मिळेल 10⁻²3 आणि हा 4 होईल 10⁻³ इंटू 2 इंटू 2 4 10⁻⁴ दॅट इज 10⁻⁷. ओके, 10⁻⁷ म्हणजे तुम्हाला काय आलं 1 जूल इज इक्वल टू 10⁻⁷ अर्ग. लक्षात आलं. म्हणजे अशा पद्धतीने आपण काय केलं, एका सिस्टीममधून दुसऱ्या सिस्टीममध्ये गेलो. ओके, अशा ठिकाणी आपल्याला डायमेन्शन ॲनालिसिसचा यूज होतो. याचं दुसरं ॲप्लिकेशन आहे टू चेक द करेक्टनेस ऑफ डायमेन्शनल इक्वेशन, फिजिकल इक्वेशन. म्हणजे फिजिकल इक्वेशन
करेक्ट आहे की नाही आहे हे ओळखण्यासाठी डायमेन्शन ॲनालिसिसचा यूज होतो. त्याला आपण प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी असंही म्हणतो. काय म्हणतो? प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी. सेकंड ॲप्लिकेशन प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी. आता प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी काय सांगतं, तर तुम्ही कोणतंही इक्वेशन राईट करत असताना, फिजिकल इक्वेशन राईट करत असताना, तर प्रत्येक टर्मचे डायमेन्शन कसे असले पाहिजे? सारखेच असले पाहिजे. म्हणजे सेम डायमेन्शन क्वांटिटी विल बी ॲडेड ऑर सबट्रॅक्टेड. तुम्ही सेम डायमेन्शन असलेल्या क्वांटिटीचे ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन करू शकतात. लक्षात ना, म्हणजेच मासमध्ये मासच ॲड करू शकतात, व्हिलॉसिटीमध्ये व्हिलॉसिटीज ॲड करू शकतात, टाईममध्ये टाईमच ॲड करू शकतात. पण असं कधीही करू शकत नाही टाईममध्ये व्हिलॉसिटी ॲड केली किंवा व्हिलॉसिटीमधून टाईम सबट्रॅक्ट केला, असं होत नाही. लक्षात ना, हे सांगतो तुमचं प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी. म्हणजे आपण इथं जर इक्वेशन जर घेतलं तर इज आपण एक इक्वेशन घेऊयात, कायनेमॅटिक सेकंड इक्वेशन एस इक्वल टू यू टी प्लस 1/2 AT स्क्वेअर. आता यस तुम्हाला माहिती आहे डिस्प्लेसमेंट आहे, यू काय आहे तिथं तर व्हिलॉसिटी, नंतर ए काय आहे ॲक्सलरेशन आहे, ए काय आहे ॲक्सलरेशन आहे, तर टी काय आहे टाईम आहे. समजून घ्या. तर मग आता यू व्हिलॉसिटी इंटू टाईम, मग व्हिलॉसिटी इंटू टाईम काय मिळालं पाहिजे आपल्याला? डिस्प्लेसमेंटच मिळालं पाहिजे. आणि ॲक्सलरेशन इंटू टाईमसुद्धा काय मिळालं पाहिजे? टाईम स्क्वेअर. परत काय मिळालं पाहिजे? डिस्प्लेसमेंटच मिळालं पाहिजे. तरच हे इक्वेशन बरोबर आहे, अदरवाईज दिस विल बी रॉंग. हे कोण सांगतो? तुमचं डायमेन्शन ॲनालिसिस. मग आपण काय करणार? डिस्प्लेसमेंटचे डायमेन्शन फाईंड करणार, यू इंटू टीचे डायमेन्शन फाईंड करणार आणि ॲक्सलरेशन इंटू टी स्क्वेअरचे डायमेन्शन फाईंड आउट करणार. हे तिन्हीचे डायमेन्शन जर सेम आले तर ही इक्वेशन करेक्ट आहे, अदरवाईज रॉंग आहे. आता आपण चेक करूयात. तुम्हाला माहिती आहे डिस्प्लेसमेंटचे डायमेन्शन काय आहेत? डिस्प्लेसमेंट L1 इज इक्वल टू, आता व्हिलॉसिटीचे डायमेन्शन तुम्हाला माहिती आहे L1 T⁻⁻1 टाईम T1. ओके, नंतर प्लस आता बघा 1/2 डायमेन्शन आहे ॲक्सलरेशन डायमेन्शन L1 T⁻⁻2 मीटर पर सेकंड स्क्वेअर, डिस्टन्स अपॉन टाईम इंटू टाईम स्क्वेअर T⁻². मग आता बघा L1 इज इक्वल टू इथं T-1 + 1 कॅन्सल L1 प्लस इथं T-2 + 2 कॅन्सल L1. म्हणजे बघा इथं तिन्ही टर्मचे डायमेन्शन कसे आले? सारखे आले, म्हणून हे इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट आहे. अदरवाईज दिस इक्वेशन जर इथं टी असतात तर इथं डायमेन्शन मॅच झाले नसते, हे डायमेन्शन कसं असतं? इनकरेक्ट असतं. म्हणजे एखादं इक्वेशन आपण जर एखादं फिजिकल इक्वेशन राईट केलं तर ते करेक्ट आहे की नाही करेक्ट आहे की रॉंग आहेत हे ओळखण्यासाठी आपल्याला कसं यूज होतो? डायमेन्शन ॲनालिसिसचा यूज होतो. कसं यूज होतो? डायमेन्शन ॲनालिसिस. नंतर आपण डायमेन्शन ॲनालिसिससाठी आपण पुढचा पार्ट जर घेतला तर तिसरं ॲप्लिकेशन आपण याच्यामध्ये डिस्कस केलं होतं, टू डिराईव्ह द फॉर्म्युला ऑफ फिजिकल इक्वेशन. टू डिराईव्ह द फॉर्म्युला ऑफ फिजिकल क्वांटिटी. फिजिकल क्वांटिटीचा आपल्याला फॉर्म्युला डिराईव्ह करायचा असेल तर डायमेन्शन ॲनालिसिसचा यूज होतो. हे पण आपण थर्ड ॲप्लिकेशनमध्ये डिस्कस केलं होतं. म्हणजे अशा पद्धतीचे ॲप्लिकेशन आणि त्याच्यावरचे प्रॉब्लेम आपण डायमेन्शनल ॲनालिसिस किंवा डायमेन्शनल ॲप्लिकेशन ऑफ डायमेन्शन ॲनालिसिस ह्या टॉपिक्समध्ये डिस्कस केली होती. ओके, आता याच्यानंतर आपण पुढचा पॉईंट जो आहे तो डिस्कस केला होता सिग्निफिकंट फिगर. ओके, कोणता पॉईंट डिस्कस केला होता? सिग्निफिकंट फिगर. आता सिग्निफिकंट फिगर याचे काही रूल्स मी तुम्हाला सांगितले होते. ओके, मग सिग्निफिकंट फिगरचे तुम्हाला रूल पण आठवत असतील. ओके, 1 बाय 1 आपण रूल राईट करूयात. 5चा रूल आहे. त्यातला पहिला रूल होता बघा, ऑल नॉन झिरो नंबर्स किंवा डिजिट, ऑल नॉन झिरो डिजिट आर सिग्निफिकंट. ओके, म्हणजेच जे ज्यांच्यामध्ये झिरो नाहीत असे सगळे डिजिट काय आहेत? सिग्निफिकंट. म्हणजे आपण जर एक्झाम्पल जर घेतलं तर 12.5 तर इथे सिग्निफिकंट फिगर किती मिळते आपल्याला? 3. 1.3121. ओके, इथे सिग्निफिकंट फिगर किती मिळतील? 5. म्हणजे इथं काय आहे? एकही झिरो नाही, नॉन झिरो नंबर. हे सगळे नॉन झिरो आपण काय ॲझ्युम करतो? सिग्निफिकंट फिगर म्हणून ॲझ्युम करतो. सेकंड, नंतर याच्यामध्ये सेकंड आपण बघितलं होतं, दॅट इज
A0 becomes significant. ओके, एखादा झिरो सिग्निफिकंट कधी असू शकतो, दॅट इज A0 becomes significant figure if it appear between two non-zero digit. दोन नॉन झिरो डिजिटच्या मध्ये जर झिरो असेल तर तो काय असणार आहे, सिग्निफिकंट फिगर. म्हणजे कसं, एक्झाम्पल 2.031 याच्यामधला हा झिरो जो आहे तो सिग्निफिकंट आहे, म्हणजे सिग्निफिकंट फिगर किती मिळेल तुमची 4. किंवा 20082 इथं पण सिग्निफिकंट फिगर किती येईल तुमची 5. म्हणजे इथं दोन्ही झिरो काय केले आपण सिग्निफिकंट फिगर म्हणून कन्सिडर केले. थर्ड आहे लीडिंग झिरो आर नॉट सिग्निफिकंट. म्हणजे बघा, लीडिंग झिरो आर नॉट सिग्निफिकंट म्हणजे 0.0021 0.042 0.023. आता इकडे बघा, ही लीडिंग झिरो आहे. इकडे डेसिमलच्या पॉईंटच्या आधी, डेसिमल पॉईंट नंतर 2 आहे, डेसिमल पॉईंटच्या अगोदर 1 आहे. ही सगळी झिरो लीडिंग झिरो म्हणजे नंबर स्टार्ट व्हायच्या अगोदरची जी झिरो आहे ती सिग्निफिकंट फिगर म्हणून कन्सिडर करते. म्हणजे इथे सिग्निफिकंट फिगर किती 2 आहेत, इथे सिग्निफिकंट फिगर किती 2 आहेत, इथे सिग्निफिकंट फिगर किती आहेत 2 आहेत. इथं आपण ही झिरो जी होती ही झिरो आपण कन्सिडर केली नाही. ओके, सो लीडिंग झिरो आर नॉट सिग्निफिकंट. नंतर याच्यामध्ये पुढचा रूल्स आहे. ओके, लास्ट रूल आपण इथं घेऊयात. ट्रेलिंग झिरो आर सिग्निफिकंट फिगर. ओके, ट्रेलिंग झिरो जर घेतली तुम्ही तर ट्रेलिंग झिरो जे आहेत ते काय होतात सिग्निफिकंट फिगर म्हणून आपण कन्सिडर करतो. म्हणजे 2.300 म्हणजे इथे सिग्निफिकंट फिगर किती येईल तुमची, दॅट इज 4. किंवा 4200 इथे सिग्निफिकंट फिगर किती येईल तुमची 4. म्हणजे जर नंबरच्या राईटला जर झिरो जर असतील तर ती झिरो आपण काय करतो सिग्निफिकंट फिगर म्हणून काय करतो कन्सिडर करतो. सो दिस इज अ रूल. म्हणजे अशा पद्धतीचे रूल्स आपण सिग्निफिकंट फिगर फाइंड आउट करताना बघितले होते. जर तुमच्या लक्षात नसेल तर आपण परत एकदा ही डिस्कस केली. अगदी सिंपल 4 रूल्स तुम्ही लक्षात ठेवले की तुम्हाला आज सिग्निफिकंट फिगर फाइंड आउट करता येईल. याच्यानंतर पण राऊंड ऑफ बघितलं होतं. ओके, राऊंड ऑफ. आता राऊंड ऑफ म्हणजे काय की आपल्याला एखादी फिगर कन्वर्ट करायची, पण कधी कन्वर्ट करतो ज्या फिगरपर्यंत आपल्याला कॉन्फिडन्स आहे त्या फिगरपर्यंत आपल्याला काय करतो आपण ती फिगर रिड्यूस करतो, त्याला आपण राऊंड ऑफ असं म्हणतो. समजा एक नंबर आहे 2.38245. ओके, असा एक नंबर आहे. मग आपल्याला इथे फक्त फर्स्ट 3 डिजिटवरती कॉन्फिडन्स आहे. मग आपल्याला ह्या पहिले 3 डिजिटमध्येच पहिले 3 डिजिट जे आहेत ह्या 3 डिजिटमध्येच काय करतो आपण फिगर राईट करायची. मग त्यावेळेस हे डिजिट जे आहेत आपण राईट कडून लेफ्टकडे काय करत चालतो, राईट कडून लेफ्टकडे हे डिजिट जे आहे ते रिड्यूस करत चालतो. मग त्याच्यामध्ये रूल्स आहे, जो डिजिट आपल्याला ड्रॉप करायचा आहे तो जर 5पेक्षा जर लार्ज असेल, म्हणजे समजा 3.38 आणि आपल्याला फक्त 2 डिजिटवरतीच फिगर राईट करायची, आपल्याला 8 ड्रॉप करायचा आहे. हा 8 जर 5पेक्षा मोठा आहे, आता आपल्याला माहिती आहे, म्हणजे जो डिजिट ड्रॉप करायचा तो जर 5पेक्षा मोठा असेल तर त्याच्या प्रिसिडिंग डिजिट जो आहे त्याच्यामध्ये 1 ॲड करा. म्हणजे 2.4 ही तुमची फिगर आहे. असतं ना, जो डिजिट ड्रॉप करायचा तो जर 5पेक्षा मोठा असेल तर त्याचा प्रिसिडिंगमध्ये काय करायचं 1 ॲड करायचं. नंतर दुसरा रूल काय, समजा जो फिगर ड्रॉप करायची ती 5पेक्षा कमी असेल, 5पेक्षा कसं असेल कमी असेल, म्हणजे इथं 4 आहेत. ओके, इथं काय आहेत 4 आहेत. मग आता प्रिव्हियसमध्ये इथं 2.3 2च डिजिट 5पेक्षा जर लहान जर असेल दॅट इज द डिजिट विच वी ड्रॉप इज लेस दॅन 5, देन प्रिसिडिंग डिजिट नॉट चेंज. प्रिसिडिंग डिजिटमध्ये कोणत्या प्रकारचा चेंज करू नका, दिस प्रिसिडिंग डिजिट इज अनचेंज. ओके, हा प्रिसिडिंग डिजिट कसा असेल अनचेंज, म्हणजे 2.3. साधा सिंपल एकदम. 5पेक्षा मोठा जर असेल तर प्रिसिडिंगमध्ये काय करा 1 ॲड करा, आणि 5पेक्षा जर लहान असेल तर प्रिसिडिंगमध्ये काय करा कोणत्या प्रकारचा चेंज करू नका. आणि जर ड्रॉप करायचा डिजिट जर 5 जर असेल, जो डिजिट तुम्हाला ड्रॉप करायचा तो जर 5 असेल तर त्याचा प्रिसिडिंग डिजिट जर 5पेक्षा मोठा असेल तर कोणत्या प्रकारचा, म्हणजे एकनी तिची फिगर जी आहे ती इन्क्रीज करा, अदरवाईज ती फिगर कशी करा अनचेंज करा.
हा तुमचा काय आहे, दॅट इज अ रूल्स ऑफ फाइंड आउट द राऊंड ऑफ, म्हणजे राऊंड ऑफ फाइंड आउट करायचे हे काय तुमचे रूल्स आहे. याच्यानंतर आपण पुढचा पार्ट डिस्कस केला होता, दॅट इज अ एरर्स. मग आता एरर्समध्ये आपण ॲप्लिकेशन पार्टकडे जर गेलो, ॲप्लिकेशन पार्ट करेल तर आपण मीन व्हॅल्यू, ॲब्सोल्यूट एरर, मीन ॲब्सोल्यूट एरर, फ्रॅक्शनल एरर ह्या कॉन्सेप्ट आपण डिस्कस केल्या होत्या. ओके, मग आता आपण सुरुवातीला आपण मीन व्हॅल्यू डिस्कस करूयात. मीन व्हॅल्यू, एरर्स आपण डिस्कस केली होती. एरर्स लक्षात येते तुमच्या, एरर. तर एररमध्ये आपण काय काय डिस्कस केलं ते आपण वन बाय वन बघूयात. मग एररमध्ये स्टार्टिंगला आपण मीन व्हॅल्यू डिस्कस केली होती. काय व्हॅल्यू केली होती, मीन व्हॅल्यू, त्यालाच आपण ॲव्हरेज व्हॅल्यू असंही म्हणतो. आता एखादी मीन व्हॅल्यू आपल्याला जर राईट करायची असेल तर आपण काय करतो, त्याची अर्थमॅटिक सम घेतो. काय घेतो, अर्थमॅटिक सम. म्हणजे आता समजा तुम्हाला इकडे 5 रिडिंग दिले आहेत, A1, A2, A3, A4, A5 आणि यांची मीन व्हॅल्यू फाइंड करायला सांगितली. तुम्ही ह्या 5 रिडिंग घेतल्या आणि याची तुम्हाला मीन व्हॅल्यू फाइंड आउट करायची. मग तुम्ही याची मीन कशी घेणार, यांचा अर्थमॅटिक मीन म्हणजे A1 प्लस A2 प्लस A3 प्लस A4 प्लस A5 डिवाइड बाय किती नंबर्स आहेत, 5. n जर घेतलं तर n ची ॲडिशन डिवाइड बाय द n, जेवढ्या रिडिंग घेतल्या तेवढ्या रिडिंग त्याला काय करायचं, डिवाइड करायचं. अशी तुम्हाला काय मिळते, मीन व्हॅल्यू. नंतर मीन ॲब्सोल्यूट एरर तुम्ही डिस्कस केल्यानंतर सेकंड ॲब्सोल्यूट एरर, नॉट मीन ॲब्सोल्यूट, ॲब्सोल्यूट एरर. मग ॲब्सोल्यूट एरर काय, मॅग्निट्यूड ऑफ डिफरन्स, मॅग्निट्यूड ऑफ डिफरन्स बिटवीन मीन व्हॅल्यू अँड मेजर्ड व्हॅल्यू. आपल्याला जी व्हॅल्यू मेजर करायची ती व्हॅल्यूचा डिफरन्स. आता समजा आपल्याला पहिली घेतली आपण डेल्टा A1, मग ह्याचं मॅग्निट्यूड म्हणजे कसं येईल, दॅट इज मॅग्निट्यूड ऑफ मीन व्हॅल्यू मायनस A1. त्याच पद्धतीने आपल्याला डेल्टा A2 फाइंड करायचं आहे, मीन ॲब्सोल्यूट एरर इन सेकंड व्हॅल्यू, दॅट इज मॅग्निट्यूड ऑफ डिफरन्स बिटवीन मीन व्हॅल्यू अँड दॅट मेजर्ड व्हॅल्यू. लक्षात आलं का. मग अशा पण तुम्ही 2, 3, 4, 5 जेवढ्या रिडिंग घेतल्या तेवढ्यांचं काय करू शकतात, ॲब्सोल्यूट एरर फाइंड आउट करू शकतात. मग आपण पुढे फाइंड करायचं मीन ॲब्सोल्यूट एरर, मीन ॲब्सोल्यूट एरर, मीन ॲब्सोल्यूट एरर. आता हा मीन ॲब्सोल्यूट एरर कसा फाइंड करतो आपण, म्हणजे जेवढे आपण ॲब्सोल्यूट एरर फाइंड आउट केलेत, म्हणजे डेल्टा A1 असेल, डेल्टा A2 असेल, डेल्टा A3 असेल, त्या सगळ्यांची काय घ्यायची, अर्थमॅटिक मीन घ्यायचं किंवा अर्थमॅटिक सम घ्यायचे. मग अर्थमॅटिक सम म्हणजे कशी बघा, आपल्याला काय फाइंड करायचं, सगळ्यांचा मीन फाइंड करायचं आहे. मीन ॲब्सोल्यूट एरर डेल्टा AM इज इक्वल काय होईल, मग डेल्टा A1 प्लस डेल्टा A2 प्लस डेल्टा A3 प्लस डेल्टा A4 प्लस डेल्टा A5 डिवाइड बाय 5. ओके, हा झाला तुमचा मीन ॲब्सोल्यूट एरर. काय झाला, मीन ॲब्सोल्यूट एरर. ओके, जेवढे ॲब्सोल्यूट एरर तुम्ही फाइंड आउट केले सगळ्यांची काय घ्यायची, अर्थमॅटिक मीन घ्यायची, अर्थमॅटिक सम घ्यायचे. ओके, मग आता फोर्थ आपल्याला फाइंड करायचं आहे रिलेटिव्ह एरर, त्यालाच आपण फ्रॅक्शनल एरर असं म्हणतो. रिलेटिव्ह एरर और फ्रॅक्शनल एरर, फ्रॅक्शनल एरर. मग आता रिलेटिव्ह एरर त्याच्यामध्ये आपण घेतो दॅट इज द रेशो ऑफ मीन ॲब्सोल्यूट व्हॅल्यू डिवाइड बाय द मीन व्हॅल्यू. हा कसला रेशो आहे, मीन ॲब्सोल्यूट व्हॅल्यू डिवाइड बाय द मीन व्हॅल्यू. मीन ॲब्सोल्यूट एरर, मीन ॲब्सोल्यूट एरर डिवाइड बाय द मीन व्हॅल्यू या दोघांचा रेशो, यालाच म्हणायचं रिलेटिव्ह एरर ऑर फ्रॅक्शनल एरर. काय म्हणायचं, रिलेटिव्ह एरर ऑर फ्रॅक्शनल एरर. याच्यानंतर आपण बघितलं होता दॅट इज अ पर्सेंटेज एरर. काय डिस्कस केलं होतं आपण, पर्सेंटेज एरर्स, पर्सेंटेज एरर. मग आता पर्सेंटेज एरर, मग आपला जो रिलेटिव्ह एरर आहे, रिलेटिव्ह एरर त्याला काय करायचं, 100 मल्टिप्लाय करायचं, तर मग काय मिळेल, पर्सेंटेज एरर. म्हणजेच ॲब्सोल्यूट मीन एरर, मीन ॲब्सोल्यूट एरर डिवाइड बाय द मीन व्हॅल्यू इंटू 100, हा झाला तुमचा पर्सेंटेज एरर. काय झाला, पर्सेंटेज एरर. याच्यानंतर आपण डिस्कस केला होता दॅट इज अ प्रोपोगेशन एरर. काय डिस्कस केलं होतं, प्रोपोगेशन एरर. आता प्रोपोगेशन एररमध्ये आपण 3 ते 4 टाईप्स बघितले, म्हणजेच प्रोपोगेशन एरर इन सम, डिफरन्स, मल्टिप्लिकेशन दॅट इज प्रॉडक्ट अँड डिव्हिजन, आणि शेवटी बघितलं आपण दॅट इज अ इन टर्म्स ऑफ
पण पहिल्या बघूयात प्रोपोगेशन एरर. प्रोपोगेशन एरर. मग याच्यामध्ये पहिला एरर बघितला होता आपण, दॅट इज एरर इन सम. मग समजा x इक्वल टू a प्लस बी आहे, मग इथं आपण घेतला डेल्टा ए इज अ ॲब्सल्यूट एरर इन ए. नंतर डेल्टा बी इज ॲब्सल्यूट एरर इन बी. आणि मग डेल्टा एक्स काय असणार आहे, ॲब्सल्यूट एरर इन एक्स. डेल्टा एक्स काय मिळेल आपल्याला, डेल्टा एक्स इक्वल टू प्लस मायनस डेल्टा ए प्लस डेल्टा बी. आणि मग पर्सेंटेज एरर इन एक्स आपण राईट केला होता, एक्स इक्वल टू डेल्टा ए प्लस डेल्टा बी अपॉन ए प्लस बी इंटू 100%. ओके, हा झाला पर्सेंटेज एरर इन एक्स. नंतर एरर इन सम झाला. आता सेकंड बघितलं तर आपण एरर इन डिफरन्स. म्हणजे समजा आपण एक टर्म घेतली, दॅट इज एक्स इक्वल टू ए मायनस बी. म्हणजे एक्स ही टर्म म्हणजे काय आहे, ह्या दोन टर्मचं काय आहे, सबट्रॅक्शन आहे. दॅट इज एरर इन डिफरन्स. मग परत सेम डेल्टा ए काय असणार आहे, ॲब्सल्यूट एरर इन ए. डेल्टा बी काय असणार आहे, ॲब्सल्यूट एरर इन बी. आणि डेल्टा एक्स काय असणार आहे, ॲब्सल्यूट एरर इन एक्स. मग आता एरर इन डेल्टा एक्स कसा मिळेल आपल्याला, प्लस मायनस सबट्रॅक्शन असलं तरी काय, डेल्टा ए प्लस डेल्टा बीच. आणि मग पर्सेंटेज एरर इन एक्स फाईंड केला आपण, पर्सेंटेज एरर इन एक्स काय येईल, मग पर्सेंटेज एरर इन एक्स काय मिळेल तो, एक्स इक्वल टू डेल्टा ए प्लस डेल्टा बी डिवाइड बाय ए मायनस बी. काय, ए मायनस बी इंटू 100%. नंतर थर्ड याच्यामधलं बघितलं आपण एरर इन प्रोडक्ट अँड डिव्हिजन. दोन्हीसाठी सेम फॉर्म्युला, एरर इन प्रोडक्ट अँड डिव्हिजन. दोन्हीसाठी सेम फॉर्म्युला आपण इथं डिस्कस केला होता. समजा एक्स इक्वल टू ए अपॉन बी जर असेल, ओके, तर इथं आपल्याला मिळेल डेल्टा एक्स दॅट इज मॅक्झिमम पर्सेंटेज एरर इन एक्स दॅट इज डेल्टा एक्स किंवा रिलेटिव्ह एरर डेल्टा एक्स अपॉन एक्स इज इक्वल टू डेल्टा ए अपॉन ए प्लस डेल्टा बी अपॉन बी. डिव्हिजनसाठी पण तेच, मल्टिप्लिकेशनसाठी म्हणजे एक्स इक्वल टू ए इंटू बी जर यूज केला आणि एक्स इक्वल टू ए अपॉन बी जर यूज केला तर सेम फॉर्म्युला. लक्षात आलं. नंतर आपण फोर्थ याच्यामध्ये बघितला होता, फोर्थ पार्ट दॅट इज एरर इन पॉवर्स. नंतर बघितलं आपण एरर इन क्वांटिटी ऑफ सम पॉवर, सम राईज पॉवर किंवा राईज सम पॉवर असणार, राईज सम पॉवर. म्हणजे समजा एक्स इक्वल टू असं असेल ए रेस टू एम अपॉन बी रेस टू एन, तर इथं कसा मॅक्झिमम फ्रॅक्शनल एरर कसा येईल, डेल्टा एक्स अपॉन एक्स इज इक्वल टू एम इंटू डेल्टा ए अपॉन ए प्लस एन इंटू डेल्टा बी अपॉन पी. मग इथं डेल्टा ए काय आहे, मीन ॲब्सोल्यूट एरर इन ए, डेल्टा बी काय आहे, ॲब्सोल्यूट एरर इन बी. नंतर ए काय मीन व्हॅल्यू, बी काय मीन व्हॅल्यू आणि एम आणि एन काय पॉवर्स. लक्षात आलं. म्हणजे हा झाला तुमचा एरर ऑफ क्वांटिटी राईज इन पॉवर्स. हा सगळ्यात महत्त्वाचा आहे तुम्हाला. तसं याच्यावरती बऱ्याच वेळेस तुम्हाला एक्झाम्पल विचारले जातात. लक्षात का. पण त्या टाईपची एक्झाम्पल पण आपण काही त्याची सॉल्व एक्झाम्पल आपण सोडून घेतली होती, तुम्हाला समजून सांगितली होती. याच्यानंतर आपण शेवटच्या पार्टमध्ये गेलो होतो, दॅट इज अ मेजरिंग इन्स्ट्रुमेंट. मग आता मेजरिंग इन्स्ट्रुमेंटमध्ये आपण पहिल्यांदा बघितलं व्हर्नियर कॅलिपर. ओके, या व्हर्नियर कॅलिपरमध्ये दोन स्केल असतात, एक असतं मेन स्केल, एक असतं मेन स्केल, दुसरं असतं व्हर्नियर स्केल. कोणतं असतं, व्हर्नियर स्केल. मग आता इकडे लिस्ट काउंट फाईंड कसा केला जातो बघा. लिस्ट काउंट याचा फॉर्म्युला होता 1 MSD मायनस म्हणजेच 1 मेन स्केल डिव्हिजन मायनस 1 व्हर्नियर स्केल डिव्हिजन. ओके, हा फॉर्म्युला होता. किंवा
smallest division on main scale, smallest division on main scale divided by total number of division on Vernier scale. ओके, मेन स्केलवरती एका डिव्हिजनची व्हॅल्यू डिवाइड बाय द व्हर्नियर स्केलवरती किती नंबर ऑफ डिव्हिजन आहे त्यांचे. म्हणजे आपण जर आपली साधी स्केल जर घेतली मेन स्केल म्हणून, तर तिकडं तुम्हाला लिस्ट काउंट काय मिळेल बघा. म्हणजे व्हर्नियर कॅलिपरवरती जनरली आपण जर बघितलं तर लिस्ट काउंट इज इक्वल टू, मग एका डिव्हिजनची किंमत मेन स्केलवर किती असते 1 मिलीमीटर, म्हणजे 1 सेंटीमीटरचा एक पार्ट 1 मिलीमीटर, आणि नंबर ऑफ डिव्हिजन किती असतात 10. म्हणजे आपण इकडे लिस्ट काउंट मिळतो 0.1 मिलीमीटर. ओके, नंतर दुसरं इन्स्ट्रुमेंट आपण इथे डिस्कस केलं होतं, दॅट इज मायक्रोमीटर स्क्रू गेज. आता मायक्रोमीटर स्क्रू गेजमध्ये आपण इथे लिस्ट काउंटचा फॉर्म्युला बघितला होता. लिस्ट काउंट इज इक्वल टू पिच अपॉन टोटल नंबर ऑफ डिव्हिजन ऑन सर्क्युलर स्केल. टोटल नंबर ऑफ डिव्हिजन ऑन सर्क्युलर स्केल. याला आपण CSD असं म्हणायचं. पिच अपॉन CSD, सर्क्युलर स्केल डिव्हिजन, टोटल नंबर ऑफ सर्क्युलर स्केल डिव्हिजन. मग आता इथं पिच काय असतो तो आपण बघितलं होता. पिच डेफिनेशन बघितली आपण. तुम्ही जेवढे नंबर ऑफ रोटेशन करणार आहे सर्क्युलर स्केलवरती, समजा 2 रोटेशन 3 रोटेशन 4 रोटेशन जर दिली तुम्ही 1 2 3 4 अशी नंबर ऑफ रोटेशन दिल्यानंतर मेन स्केलवरती किती डिस्टन्स कव्हर होतं त्याला म्हणलं जातं पिच. म्हणजेच डिस्टन्स अपॉन नंबर ऑफ रोटेशन, याला म्हणलं जातं पिच. लक्षात का. मग आता आपण ज्यावेळेस मायक्रोमीटर स्क्रू गेज यूज केला होता तिकडे आपल्याला पिच साधारण आपण एक रोटेशन 100 डिव्हिजन जर सर्क्युलर स्केलवरती घेतला तर आपण ज्यावेळेस एक रोटेशन देतो त्यावेळेस आपल्याला तिकडे पिच मिळतो 1 मिलीमीटरचा. एक लाईन पुढे जाते 1 मिलीमीटर, आणि नंबर ऑफ डिव्हिजन किती असतात आपल्या 100. मग आता इथं आपण जर लिस्ट काउंट जर फाइंड आउट केलात लिस्ट काउंट कसं फाइंड करतो आपण मग इथं, दॅट इज पिच अपॉन CSD. मी तुम्हाला सांगितलं पिच अपॉन CSD. पिच किती 1 mm डिवाइड बाय द 100 इज इक्वल टू 0.01 mm. हा लिस्ट काउंट असतो मायक्रोमीटर स्क्रू गेजचा. म्हणजे अशा पद्धतीने आपण मायक्रोमीटर स्क्रू गेजचा लिस्ट काउंट फाइंड करतो. नंतर इथं रीडिंग कसं घेतलं होतं व्हर्नियर स्केलमध्ये. रीडिंगचा फॉर्म्युला आहे मेन स्केल रीडिंग प्लस व्हर्नियर स्केल डिव्हिजन किंवा व्हर्नियर स्केल रीडिंग इंटू लिस्ट काउंट. हे झालं तुमचं व्हर्नियर कॅलिपरसाठी. आणि तुम्ही जर मायक्रोमीटर स्क्रू गेजसाठी रीडिंग जर घेत असाल तर मेन स्केल रीडिंग प्लस सर्क्युलर स्केल रीडिंग इंटू लिस्ट काउंट ऑफ दॅट इन्स्ट्रुमेंट. तर अशा पद्धतीने आपण इकडे काय करतो रीडिंग घेत असतो. तर अशा पद्धतीचा पार्ट जो आहे तो आपण ह्या चॅप्टरमध्ये डिस्कस केला. म्हणजेच तुम्ही सुरुवात केली होती फिजिकल क्वांटिटीपासून आणि शेवटी कुठं आले तुम्ही मेजरिंग इन्स्ट्रुमेंटला. कुठं आले मेजरिंग इन्स्ट्रुमेंटपर्यंत. असा सगळा पार्ट आपण जो आहे तो आपल्या लेक्चरमध्ये किंवा ह्या चॅप्टरमध्ये डिस्कस केला आहे. काही प्रॉब्लेम असेल तुम्हाला काही अडचणी असेल तर तुम्ही मला आपल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्हाला माहिती असेल त्याच्यावरती तुम्हाला न सॉल्व्ह झालेली प्रॉब्लेम तुम्ही टाकू शकतात. इथून पुढे तुमची टास्क जे आहेत ती टास्क मी तुम्हाला ब्लॅकबोर्डवरतीच एक्सप्लेन करेल. फक्त तुम्ही इथून पुढे काय करायचं आहे की तुम्हाला जो एक्झरसाईज सॉल्व करायचा आहे एक्झरसाईज 1 एक्झरसाईज 2 एक्झरसाईज 3, तर प्रत्येक एक्झरसाईजला तुमच्याकडे 2 दिवस असणार आहे. त्या 2 दिवसामध्ये तुम्हाला त्या एक्झरसाईजवरची सगळी प्रॉब्लेम सॉल्व करायची आहे. लक्षात आलं. सगळी प्रॉब्लेम काय करायची सॉल्व करायची आहे आणि सॉल्व करून तुम्हाला जे येणारे डाऊट्स आहेत ते मला पाठवायचे. ते डाऊट्स मी तुम्हाला सॉल्व करून पाठवेल. आज इथून पुढचं लेक्चर जे असणार आहे ते आपण नवीन चॅप्टर आपण स्टार्ट करणार आहेत 1 डायमेन्शनल मोशन. ओके, तर आजचं लेक्चर आपण इथेच थांबूयात. थँक्यू.